रामकृष्ण हरी मुलींनो, बघा मी मार्केटमध्ये गेले होते मुलींनो. इडो बघा जा, ढकलं जाऊ नका. तुम्ही बघतच नाही, ढकलून देताय, नाही तर असं पळून पळून बघताय. तसं करू नका. मी सगळ्यांची इडो पूर्ण बघते आणि लाईक पण करते. तसं हे बघा, मला रस्त्यामध्ये खरबूजवाले मला दादा भेटला. तर तिथं नवरा बायको चालले होते. त्यांच्याकडे मुलगी होती आणि ती मुलगी म्हणायली, आई हे खरबूज घे, आई हे खरबूज घे. तर ती म्हणायला लागली, नको नको. तर तिचे वडील म्हणतात, अगं घे ना, लहान लेकरू म्हणते तर घे ना, आपण पण खाऊ. तर मग बघा मुलानं, ती म्हणली कितीला आहे खरबूज? तर ती म्हणली 80 रुपयाचे 2 खरबूज. ती म्हणली नाही नाही, 50 रुपयाचे 2 द्या. तर ती म्हणली नाही हो, आम्हाला नाही परवडत. तर ती चालली तर मग ते लेकरू रडायला लागलं. लेकरू तर म्हणतं, घ्या ताई घ्या, तुम्ही म्हणतात ना 50ला 2, तर घ्या म्हणला. परी म्हणला नाही मला परवडत. परी म्हणला हे माझ्या मुलासारखं दिसायले, म्हणून मला वाटलं की जाऊ दे, माझ्याच मुलगा मला मागायला लागला, म्हणून म्हणला घ्या म्हणला, तुम्ही घ्या. तर ते म्हणला हे खरबूज हे मुलाच्या हातामध्ये द्या. का तर म्हणला मी मुदल भाव पण नाही ह्याचा, मी या मुलासाठी द्यायला लागले. मग ते मुलाने घेतलं खरबूज आणि दिले, 50 रुपये दिले आणि चालले. तर ते म्हणले, आता तू नक्कीच ह्या मुलाला तुझ्या मुलासारखं समजलंस का तेव्हा खरबूज दिलं? ते म्हणलं हो, माझ्या मुलासारखं होतं म्हणून मी खरबूज दिलं. हे बघा, कोणी नाही, हे बघा आपला फायदा करता असं मुदल भावामध्ये पण देतात. आणि कोणी किती पण, हे बघा त्यांना नफा भेटला तोटा भेटला तरी पण कोणी देत नाही आहे. तरी पण त्यांनी आपल्या मुलासारखं समजलं म्हणून त्याला खरबूज दिलं. असंच असतं बघा. म्हणजे दयामाया करणं आपल्याच मनामध्ये असतं. म्हणून हे बघा, कुणाकडं पैसे नसले ना तर नक्कीच द्यायचं बघा. आपल्याला परवडू ना परवडू द्यायचं. खायची वस्तू असते, तेवढंच आपल्याला दान करता येत नाही ना, तर तेवढंच आपल्याला पुण्य होतं आहे आपल्याकडून. म्हणून हे बघा, नाही परवडलं तरी द्यायचं. रामकृष्ण हरी. खायची वस्तू असते या.